विद्यार्थी मित्रो, मागच्या पिरियडला आपण क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट केला होता 1.5चा. आज क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 4मध्ये काय दिलेलं आहे बघा, राईट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ सर्किट. जे सर्किट दिलेलं आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. पुढं काय आहे आणि राईट स्विचिंग टेबल, त्याचं टेबल पण ड्रॉ करायचं आहे. मागच्या एका क्वेश्चनमध्ये आपण सगळंच केलं आहे. आणि इंटरप्रेट युअर रिझल्ट, मागच्या क्वेश्चनमध्ये ते पण सांगितलं की करंट केव्हा पास होतो. लक्षात, त्याला रिझल्ट म्हणतात. करंट केव्हा पास होतो आणि केव्हा पास होत नाही त्याला इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट म्हणतात. आता बघा, हे सर्किट डायग्राम दिलेलं आहे. या ठिकाणी S1 आहे, त्याला ऑरमध्ये S-2 आहे, त्याला ऑरमध्ये हे दोघं आहेत. व दोघं एकमेकांना कशामध्ये आहेत, अँडमध्ये आहे, म्हणजे सिरीजमध्ये आहे. तर S1 म्हणजे P, निगेशन Q, निगेशन P आणि हा Q. दोनच याच्यामध्ये काय आहे, स्विचेस आहे. P काय आहे, S1 इज क्लोज, Q S2 इज क्लोज, निगेशन Q S-2 इज क्लोज आहे की नाही, निगेशन P S-1 इज क्लोज वगैरे वगैरे. आता सिम्बॉलिक फॉर्म काय येणार सांगा. सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे हे दोघं. इथे काय येणार, P नंतर काय येतो सांगा, P नंतर येतो ऑर नंतर त्याला काय येतो, निगेशन Q, P ऑर निगेशन Q. बरं, या दोघांना पण अजून उरलेली दोघं ऑरमध्येच आहे पण ते एकमेकांना अँडमध्ये आहे, म्हणजे ऑर. उरलेली दोघं कोण आहे सांगा. इथे आहे निगेशन P अँड दुसरा आहे Q. तर अशा प्रकारे हा सिम्बॉलिक फॉर्म झाला. सिम्बॉलिक फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला लोकांना स्विचिंग टेबल येतो. स्विचिंग टेबल ड्रॉ करायचं आहे, म्हणजे P Q निगेशन P Q आणि मग ते अशा प्रकारे जॉईन करायचे आहे. आणि मग तुम्हाला ट्रूथ टेबलमधल्या शेवटच्या व्हॅल्यू लक्षात येतील. सगळ्या व्हॅल्यू T आल्या तर मग कोणत्या सिच्युएशनमध्ये करंट पास होतो. एखादी व्हॅल्यू T आली तर त्या सिच्युएशनमध्ये, म्हणजे त्यावेळेस स्विचेस कोणत्या याच्यामध्ये आहे त्यानुसार ती व्हॅल्यू. आता हा टेबल आपण ड्रॉ करू. एक क्वेश्चन मी सॉल्व करून देतो, उरलेले तुम्ही करू शकतात. पहिल्यांदा काय घेणार, P, नंतर काय घेणार Q, नंतर निगेशन Q, P ऑर निगेशन Q जोडा, निगेशन P अँड Q जॉईन करा, निगेशन P अँड Q. बरं, ही दोघं एकमेकांना जॉईन करा, म्हणजे कोण, P ऑर निगेशन Q ऑर निगेशन P अँड Q. हे जॉईन केले. याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला महत्त्वाची आहे. इथे दोनच स्टेटमेंट याचा अर्थ काय ना, T F T आणि डबल F. निगेशन P येणार आहे F T. निगेशन Q येणार आहे F T. बरं, P इथे आहे, तुम्हाला दिसतो ना, P दिसतोय, निगेशन Q दिसतो, ऑरने जोडा. ऑरमध्ये फक्त डबल F असतो. F असतो, T असतो, T असतो. TF काय असतो, T F आणि FT. आता निगेशन P अँड Q हे दोघं जॉईन करा. अँडमध्ये फक्त एकच T असतो, TF T आणि FT अँडमध्ये. आता ही दोघं ऑरने जोडा. याचा अर्थ काय आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करा. TF ऑरमध्ये TF FT. सगळ्या टॉटॉलॉजी म्हणू किंवा सगळीकडे करंट पास होतं. म्हणजेच काय आहे, द करंट कॅन पास इरेस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेटस ऑफ स्विचेस. स्विच ऑन आहे का ऑफ आहे काही घेणं देणं नाही आहे. हा ऑन असेल, हा ऑफ असेल, हा ऑन असेल, हा ऑफ असेल, तरीही काही हरकत नाही. करंट कोणत्याही सिच्युएशनमध्ये पास होतो. मग काय लिहू शकता तुम्ही, करंट कॅन फ्लो. आता इंटरप्रिटेशन, इथे 1-0 लिहा, 1-1-0-0 हे लिहितच राहायचं स्विचिंग सर्किटमध्ये. करंट कॅन फ्लो इररेस्पेक्टिव्ह ऑफ स्टेटस ऑफ स्विचेस. म्हणजे करंट त्या स्विचेसचं कोणतेही स्टेटस हो, ऑन असो, ऑफ असो, काही असो, करंट पास होतो. लक्षात बघा ना, T आहे म्हणजे हे दोघं ऑन असतील, तिसरा ऑफ, हे दोघं ऑन असतील किंवा एक ऑन असेल एक ऑफ असेल. लक्षात, एक ऑफ असेल एक ऑन असेल, दोन्हीही ऑफ असतील तरीही करंट पास होतो. लक्षात. T P आणि Q म्हणजे S1 आणि S2. बघा आता S1 ऑफ आहे, S2 ऑफ आहे. S1 जर ऑफ असेल तरी S-1 तर ऑन आहे ना. बरं, S2 ऑफ असेल तर S-2 तर हा ऑफ असेल तरी हा ऑन आहे ना, म्हणजे करंट इकडनं पास होणार.
लक्षात कसंही करा करंट पास होतो. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन नंबर 4मध्ये एकूण 3 डायग्राम दिलेले आहेत. 3पैकी मी एक सोडवून दिली, 2 तुम्ही ट्राय करा. लक्षात. इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5मध्ये तुम्हा लोकांना काय म्हटलेलं आहे बघा. क्वेश्चन 5. ऑप्टेन सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन, ड्रॉ सर्किट डायग्राम. याचा अर्थ जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचं सिंपल फॉर्म करा आणि म्हणजे थोडक्यात जास्त स्विचेस असतील तर कमी स्विचमध्ये काम भागवा. लक्षात. नंबर 1 आहे पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू. हे एक 3 स्विच दिलेले आहे. एक पी आहे, दुसरा क्यू आहे, म्हणजे S1 आहे, S2 आहे आणि त्याचं निगेशन, असे 3 स्विच आहे. तर 3 स्विचेच्या बदल्यात आपल्याला काही सिंपल फॉर्म तयार करता येतो का बघू, आणि त्याचा एक स्विचिंग डायग्राम काढता येईल आपल्याला, ते तसं बघूया. मग सिंपल आहे एकदम. आता क्यू अँड निगेशन क्यू रूल काय म्हणतो बघा. एनी स्टेटमेंट अँड इट्स निगेटिव्ह क्यू अँड निगेशन क्यू, पी अँड निगेशन पी दिसतोय का, काय असतो एफ असतो. काय असतो एफ. मग इथे क्यू अँड निगेशन क्यू काय दिसतो, कोणता रूल वापरला, पी अँड कॉम्प्लिमेंट लॉ. म्हणजे इथे काय येणार आहे पी ऑर एफ, या ठिकाणी वापरला मी कॉम्प्लिमेंट लॉ. बरं. एनी स्टेटमेंट ऑर फॉल्समध्ये हा ट्रू असला तरी ट्रू आन्सर येणार, फॉल्स असला तरी फॉल्स, म्हणजे पीचीच व्हॅल्यू मिळते. म्हणजे इथे काय आला आन्सर पी. हा झाला आयडेंटिटी लॉ. कोणता लॉ झाला म्हणजेच काय एवढं सर्किट इतके स्विचेस लावण्याऐवजी एक पी स्विच लावला तरी चालतो. म्हणजे सर्किट डायग्राम असं बनणार. हा S1 आणि इथे सेल लावला, झालं तुमचं सर्किट. सिम्पल फॉर्म ऑफ सर्किट, नॉट द लाईक दॅट. अतिशय सोपं होतं. अशा प्रकारे आपल्याला ते करायचं होतं. त्याच्यानंतर आलं दुसरं. ह्याच्यामध्ये 4 क्वेश्चन आहे. 4 क्वेश्चनमध्ये थोडंसं मला काहीतरी पुढच्या क्वेश्चनमध्ये गडबड वाटली, कारण काही लिहायचं राहिलेलं असेल तिथं. मी काही ते सॉल्व केलं नाही. पण दुसरं क्वेश्चन बघा आता. प्रिंटिंग मिस्टेक आहे त्याच्यामध्ये काहीतरी. प्रिंटिंग मिस्टेक पुढे तुम्ही बघून घ्या कशी आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे निगेशन पी अँड क्यू. आता मी रूल सांगणार नाही, फक्त मी चेंजेस करतो आहे. निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू. या दोघांमध्ये पी अँड दिसतो, या दोघांमध्ये. हा तिसरा राहू द्या तसाच. पी अँड जर निगेशन पी अँड मी कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहतो क्यू ऑर निगेशन क्यू ऑर आहे ना, हा निगेशन क्यू ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन क्यू. पी अँड कॉमन काढला तर काय राहतं शिल्लक, पी अँड गेला, अँडही गेला. आता राहिलं क्यू ऑर निगेशन क्यू. पुढे कोण शिल्लक आहे क्यू, पी अँड निगेशन क्यू. कोणता रूल वापरला इथे बघा. आतमध्ये वेगळं, बाहेर वेगळा. तर कोणता रूल असेल तुम्ही सांगू शकता. जास्त वेळा वापरण्यात येणारा तो रूल आहे. तुम्ही आठवण करा कोणता लिहिता येईल. एनी स्टेटमेंट ऑर निगेटिव्ह ऑफ दॅट स्टेटमेंट काय मिळतं, एनी स्टेटमेंट ऑर निगेटिव्ह ऑफ दॅट स्टेटमेंट दिसते का इथं बघा. एनी स्टेटमेंट ऑर निगेटिव्ह ऑफ दॅट स्टेटमेंट काय मिळतो टी. काय मिळतो टी. मग इथे काय लिहिणार निगेशन पी अँड टी ऑर पी अँड निगेशन क्यू ॲज इट इज. बरं. एनी स्टेटमेंट अँड टी आत्ताच बघितलं आपण. एनी स्टेटमेंट अँड टी, एनी स्टेटमेंट अँड टी, एनी स्टेटमेंट अँड टी, आयडेंटिटी लॉ. एनी स्टेटमेंट अँड टी काय मिळतं दॅट स्टेटमेंट. म्हणजे इथे कोणतं स्टेटमेंट आहे इथं निगेशन पी ऑर पी अँड निगेशन क्यू. बरोबर का. आयडेंटिटी. बरं. बाहेर ऑर आहे, आतमध्ये अँड आहे. परत आपण याला थोडासा डेव्हलप करूया. म्हणजे काय ना निगेशन पी ऑर पी, निगेशन पी ऑर पी, ब्रॅकेट कंप्लीट. अँड आता क्यूकडे जायचं आहे. निगेशन पी ऑर निगेशन क्यू. निगेशन पी ऑर पी टी कोणता रूल आहे तुम्ही शोधा. निगेशन पी ऑर निगेशन क्यू. बरोबर. बरं. टी अँड एनी स्टेटमेंट आत्ताच बघितलं. टी अँड एनी स्टेटमेंट डॅश स्टेटमेंट. टी अँड एनी स्टेटमेंट डॅश स्टेटमेंट म्हणजे निगेशन पी ऑर निगेशन क्यू इज द फायनल रिझल्ट. देअरफॉर सर्किट डायग्राम कसं येणार
निगेशन P म्हणजे S-1 निगेशन Q S-2 is the simple circuit diagram of the given pattern. अशा प्रकारे 2 मी क्वेश्चन सॉल्व केले. थर्ड आणि फोर्थसाठी बघूया, प्रिंटिंगचं काही गडबड नसेल तर मी सांगेन, लक्षात. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन 5 पण कंप्लीट केला असं म्हणूया. एक्सरसाइज 1.5मध्ये आपले सगळे क्वेश्चन झालेत, जवळपास 99.99% आपण कंप्लीट केले. काही 5-7-8 मी तुम्हाला होमवर्कला दिले. 1-2 क्वेश्चन आहे की मला तिथे डाऊट आला आहे. बरं, आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये राहिलेली आहे मिसलेनियस तुम्ही ट्राय करा. जे क्वेश्चन येणार नाही ते मला कमेंट करून सांगा, त्याचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला देणार आहे. तर अशा प्रकारे मी हे लेसन, जो फर्स्ट लेसन आहे लॉजिक, तो मॅथमॅटिकल लॉजिक मी कंप्लीट केलेला आहे. तुम्ही या लॉजिकचा परत स्टडी करा. तुम्हाला याचे मार्क्स पूर्णपणे मिळतीलच बोर्डामध्ये अशी मला खात्री आहे. बरं, आता नेक्स्ट आपण डेरिव्हेटिव्हपासून सुरुवात करणार आहोत. त्याचं थोडंसं इंट्रोडक्टरी लेक्चर आपण घेतलेलं होतं, पण नेक्स्ट पिरियडपासून आता माझे डेरिव्हेटिव्हचे लेक्चर सुरू होतील, लक्षात. पण डेरिव्हेटिव्हचे लेक्चर्सला येण्यासाठी सर्वात आधी तुम्ही थोडे फॉर्म्युले पण रीड करून या. फर्स्ट लेक्चरला मी आता परत एकदा फॉर्म्युले सांगणार आहे. परत ते फॉर्म्युले तुम्ही डोळ्यासमोर ठेवूनच क्वेश्चन सॉल्व करू शकता. ओके, सो वी फिनिश आवर फर्स्ट टॉपिक मॅथमॅटिकल लॉजिक. बाय.